फलटण, मान, खटाव आणि खंडाळा हे 4 तालुके हे दुष्काळी आहेत। दर 3 वर्षात एकदा इथं दुष्काळ 5वीला पुजलेला आहे। त्याला पाठ पाण्याने शेताला पाणी देण्यासाठी जो पुढचा प्रोजेक्ट आहे तो येणाऱ्या सरकारने पूर्ण करून घ्यावा। हिमालयातल्या नद्या आहेत त्या उन्हाळ्याच्या दिवसात चालू असतात, त्याच्यामुळे त्यांचं पाणी नदी जोड प्रकल्पाने इकडच्या बाजूला घ्यावं। नमस्कार, मी संदीप। म्हाडा लोकसभा मतदारसंघात आपण फिरतोय। म्हाडा लोकसभा मतदारसंघात फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे दुष्काळ। फलटण थोडासा सोडला तर दहिवडी, मान, खटाव हे ज्या सगळा आहे एरिया, इथं दुष्काळ खूप मोठ्या प्रमाणात आहे। याला उपाय म्हणून नदीजोड प्रकल्प, हा प्रकल्प इथं चर्चेत आला होता। नंतर त्याचं काय झालं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एक अभ्यास असलेले डॉक्टर राजगोपाल खंडेलवाल आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका हा प्रकल्प काय आहे आणि याचे कसे फायदे होणार, पुढे सोल्युशन कसं निघणार। पाणी हे जीवन आहे याच्याविषयी शंका नाही। पाण्याचं संवर्धन करणे, अडवणे, डॅम आणि शेतीसाठी आणि स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हायचं असेल तर नदी जोड प्रकल्प हा खरंच फार महत्वाचा विषय होता। अटल बिहारी वाजपेयीचे सरकार 1999 ते 2004 पर्यंत सुरेश प्रभूंनी त्याच्यासाठी राजीनामा दिला होता रिसर्च करण्यासाठी। त्यांचं त्याच्यावर फारसं त्यांनी बरंचसं कामही केलं होतं। नदी जोड प्रकल्प खरं तर भारतात पावसाळ्यात पडतो, ते पाणी वाहून जातं, परंतु भारतात हिमालयात ज्या नद्या असतात त्या उन्हाळ्याच्या उन्हामुळे बर्फ वितळल्यामुळं त्या वर्षभर वाहत असतात। त्यांचं जर का नदी जोड करून उन्हाळ्यात गरजेच्या ठिकाणी पाणी आणणं म्हणजेच नदी जोड, असा कल्पना होती बहुतेक करून। तर ती जर का अंमलबजावणी झाली तर पाण्याचा भारताचा बराचसा प्रश्न सुटेल आणि अनेक खर्चात बाकीच्या ठिकाणी काही कमतरता करावी, परंतु हा प्रोजेक्ट प्रायोरिटीने पूर्ण करावा असं मला वाटते। फलटण तालुक्यात, महाराज मतदारसंघात फलटण, मान, खटाव आणि खंडाळा हे 4 तालुके हे दुष्काळी आहेत। इथं 12 इंचापेक्षा कमी पाऊस पडतो। दर 3 वर्षात एकदा इथं दुष्काळ 5वीला पुजलेला आहे। पाण्याची व्यवस्था आमच्या इथं जर का कुठलाही मुख्यमंत्री किंवा कुणीही फलटण मध्ये आलं किंवा या 4 तालुक्यात आलं तर आम्ही पाण्याशिवाय दुसरं काय मागत नाही। अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आणि वीर, धोंबलकवडी यांचं पाणी पाटाने शेतापर्यंत कसं पोचेल हे पूर्ण करून घ्यावं असं मला वाटतंय। आता आम्ही मायनर इरिगेशनचे डॅम भरून घेतो, पण पाटाने पाणी शेतीला देत नाहीये दुष्काळी एरियात। तेवढं तरी पूर्ण करून घ्यावं, जे सरकार येईल त्यांनी हे पूर्ण करून घ्यावं असं मला वाटतंय। त्यासाठी पुरेसा निधी द्यावा, केंद्राने थोडासा खात उचलून जास्त द्यावं, पण हे करून घ्यावं। केंद्रातनं कोणते प्रयत्न झाले होते? तुम्ही आता खूप आधीपासून माहित असेल तुम्हाला सरकारी योजना वगैरे। केंद्राकडून महाराष्ट्र सरकारनेच बरंचसं काम केलेलं होतं। आता पाटाने पाणी होत नाही, पण मायनर इरिगेशन भरून घेणं यांनी स्थिती चांगली झाली। पण हे झालं फलटणचं। बाकीचे जे 3 तालुके आहेत त्यातला खंडाळा पण बऱ्यापैकी पाणी सप्लाय झालेलं आहे, पण मान आणि खटाव यांना पाणी नाहीये, ते उंचावर आहे। तर केंद्राकडून पुरेसा निधी मिळावा, महाराष्ट्र सरकारने त्याच्यासाठी मुक्त हस्ताने खर्च करावं, पण या एरियाला पाण्याची व्यवस्था करावी, त्यांनी इथले सगळे प्रश्न मिटतील, बाकीचे कुठलेही प्रश्न नाहीये। कॅनॉल जो तयार झालाय त्यांनी फक्त मायनर इरिगेशनचे टँक म्हणजे वड्यावर जे बंधारे आहेत ते भरून घेतो। त्याला पाठ पाण्याने शेताला पाणी देण्यासाठी जो
पुढचा प्रोजेक्ट आहे तो येणाऱ्या सरकारने पूर्ण करून घ्यावा. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या इकडच्या नद्या या आटतात, हिमालयातल्या नद्या आहेत त्या उन्हाळ्याच्या दिवसात चालू असतात, त्याच्यामुळे त्यांचं पाणी नदीजोड प्रकल्पाने इकडच्या बाजूला घ्यावं. नदीजोड प्रकल्पाने हा फायदा होईल की उन्हाळ्याच्या दिवसात ज्या नद्या आटतात त्याही चालू राहतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.